नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या फेब्रुवारी 2024मध्ये महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव या पुस्तकामधला पहिला लेख मातृभाषा मी ललिता आगाशे वाचते आहे. आपल्याला विशेष प्रिय असलेल्या गोष्टींची सांगड आपण सामान्यतः आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींशी घालण्याचा प्रयत्न कृतज्ञतापूर्वक करत असतो. सामान्यतः प्रत्येक माणसाला आपले जन्मदाते आईवडील हे सर्वात जवळचे वाटतात आणि त्यामुळे आपण साहजिकच प्रिय गोष्टींचा संबंध आपल्या आईवडिलांशी जोडतो. उदाहरणार्थ, आपला देश असं न म्हणता आपण मातृभूमी, मायभूमी असं काही म्हणतो. इंग्लिश भाषिक समाजात सुद्धा अशाच कल्पना असल्यामुळे मातृभूमी ह्या अर्थाने तिकडे मदरलँड असा शब्द प्रचलित आहे. पण जगातल्या काही संस्कृतींमध्ये जन्मदात्रीपेक्षा जन्मदात्या वडिलांना अधिक महत्त्व देण्याचा प्रघात आहे. पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती प्रबल असल्यामुळे असं होत असेल का? असो. उदाहरणार्थ, जर्मन भाषिक समाजात मातृभूमी किंवा मायभूमी असा शब्दच अस्तित्वात नाही, तर त्या अर्थाने पितृभूमी फाटरलँड असा शब्द रूढ आहे. रूसी भाषिक समाजातही आतेचित्स्व म्हणजे पितृभूमी असाच शब्द प्रचलित आहे. रूसी भाषेत अतेच म्हणजे वडील. पण गंमत म्हणजे जगातल्या कुठल्याही संस्कृतीत किंवा भाषेत पितृभाषा फादर टंग असा शब्द अस्तित्वात नाही. तेही अर्थात स्वाभाविक आहे, कारण कुटुंब पद्धती कोणतीही असो, एखाद्या मातृसत्ताक किंवा पितृसत्ताक कुटुंबात मूल जन्माला आल्यावर ते रात्रंदिवस सतत आपल्या आईबरोबरच असतं. जगात ह्याला एकही अपवाद असल्याचं कुठे दिसत नाही. त्यामुळे मूल स्वाभाविकपणे आपल्या आईचीच भाषा सर्वप्रथम ऐकून ऐकून शिकतं. मूल शिकतं असं म्हणण्यापेक्षा आईच मुलाला आपली भाषा परिश्रमपूर्वक मोठ्या चिकाटीने शिकवते असं म्हणणं जास्त योग्य होईल. मूल जसजसं मोठं होत जातं तसतशी त्याची भाषा विकसित होत जाते. मुलाच्या भाषेचा विकास आणि त्याचा वैचारिक भावनिक विकास हातात हात घालून होत असतो. प्रत्येक भाषेचं स्वतःचं असं एक तर्कशास्त्र असतं. ते तर्कशास्त्र त्या त्या संस्कृतीत विकसित झालेलं असतं. मुलं हे सुरुवातीच्या काळातच मुख्यतः ऐकून नि पाहून सहजपणे आत्मसात करतात. जगातल्या सर्वच मुलांचा विकास अशा प्रकारेच होत असे. पण दुर्दैवाने इतिहासात क्वचित आणि आधुनिक काळात बऱ्याचदा हा विकास कोणाच्या तरी आडमुठेपणामुळे स्वाभाविकपणे होऊ दिला जात नाही. पण आपण आत्ता हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. मुलाचं शिक्षण कोणत्या भाषेत व्हावं हा खरं तर प्रश्नच होऊ शकत नाही. पाणी कसं प्यावं, तोंडानी का नाकानी, हा प्रश्न मुळातच जसा चुकीचा आहे तसाच शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न चुकीचा आहे. शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे हे स्वाभाविक आहे. माणसाचा बौद्धिक, वैचारिक, मानसिक, भावनिक विकास हा मातृभाषेतून आणि मातृभाषेच्या आधाराने जसा होतो तसा तो इतर भाषेमध्ये होऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचं असेल तर वैचारिक प्रगती तितकीच आवश्यक असते, मग क्षेत्र कोणतंही असो. उदाहरणार्थ, भारतामध्ये इंग्लिश माध्यमातून शिकून शास्त्रज्ञ झालेल्यांची नावं सांगा असं म्हटलं तर तुम्हाला 4 नावं तरी आठवतात का? तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून पहा. बसू, रमण, नारळीकर, गोवारीकर, माशेलकर, अब्दुल कलाम
अशा मोठमोठ्या शास्त्रज्ञांची नावं पुढे येतात, पण त्यापैकी कोणाचंही शालेय शिक्षण इंग्लिश माध्यमातून झालेलं नाही. सचिन तेंडुलकर, पी.टी. उषा, कपिल देव, मिल्खा सिंग अशा शिक्षणेतर क्षेत्रांमध्ये डोकावून पाहिलं तरी तिथेही ह्या दिग्गज व्यक्तींपैकी कोणीही इंग्लिश माध्यमाच्या शाळेत गेलेलं नव्हतं. ह्या संदर्भात एक उदाहरण निश्चितच अभ्यासण्यासारखं आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या अगदी सुरुवातीपासून अनेक दशकं भारतीय संघाला हॉकीमध्ये नेहमीच सुवर्णपदक मिळत असे. त्या सुवर्णमय काळात आपल्या चमूत एकाही हॉकीपटूला इंग्लिश येत नव्हतं. सारे खेळाडू आपापल्या भाषेत शिकलेले होते. हिंदी ही त्या सर्वांना जोडणारी संपर्क भाषा होती. गंमत म्हणजे इंग्लिश बोलणारे खेळाडू भारताच्या हॉकी संघात आल्यानंतर आपल्याला एकदाही कधी सुवर्णपदक मिळालं नाही. खेळाचा आणि मातृभाषेचा संबंध आहे का नाही हे कुठल्याही जिज्ञासूने उपलब्ध आकडेवारीनुसार शोधून बघावं. आपल्या प्रत्येक कामाचा संबंध विचारांशी असतो आणि आपल्या विचारांचा संबंध आपल्या मातृभाषेशी असतो. ती जेवढी अधिक विकसित तेवढे आपले विचार उन्नत प्रगल्भ होत असतात. मातृभाषेचा विचार खरं तर पालकांनी गंभीरतेने करायला हवा. आपल्या मुलाला केवळ स्मार्ट बनवायचा आहे की बुद्धिमान बनवायचा आहे ह्याचा विचार पालकांनी केला पाहिजे. बुद्धिमान बनवायचं असेल तर त्याला मातृभाषेचा भक्कम आधार दिलाच पाहिजे. पालकांनीच मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे. समाजाने आणि सरकारने आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मातृभाषेच्या माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, पाठ्यपुस्तकं, संदर्भ ग्रंथ इत्यादी इत्यादी. एका दृष्टीने आपण भारतीय भाग्यवान आहोत, कारण आपल्या भारतात आपल्याला आपल्या शालेय शिक्षणासाठी मातृभाषेचा माध्यम म्हणून वापर करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जगात असे कितीतरी देश आहेत की जिथे नागरिकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचं माध्यम ठरवण्याचं स्वातंत्र्यच नाही. युरोपातल्या बहुतेक राष्ट्रात, चीनमध्ये, जपानमध्ये, कॅनडामध्ये, संयुक्त राज्य अमेरिकेतही हे भाषा स्वातंत्र्य नाही. पण आपण भारतीय आपल्याला मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचा उपयोग किती प्रमाणात करतो? भारतीय घटनेने आपल्याला दिलेल्या ह्या मातृभाषा स्वातंत्र्याचा उपयोग आपण केला पाहिजे. त्यातच आपलं भलं आहे हे सर्वांना कळो हीच इच्छा. धन्यवाद.